या ठिकाणाला कणकेश्वर नाव कसे पडले माहिती आहे का? घेतलं होतं की सिद्धी प्राप्त करून घेतली होती आणि त्या ज्या नमस्कार, मी ओमकार पाटील. मी तुमचं स्वागत करतो आपल्या या कणकेश्वर ब्लॉग मध्ये. कणकेश्वर हे रायगड अलिबाग मधील प्रसिद्ध महादेवाचं ठिकाण. येथे तुम्ही अलिबागहून एसटी, रिक्षा, बाईकने येऊ शकता. महादेवाचं डोंगर माथ्यावर 2 टेकड्यांच्या मध्ये असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत असतात. मंदिर समुद्र सपाटीपासून 5000 फूट वर आहे. तेथे पोहोचण्यासाठी 650 पायऱ्या सर करत करत जायचं आहे. पण पायऱ्या चढताना अजिबात थकवा जाणवत नाही, कारण येथे चारही बाजूला मस्त हिरवळ, डोक्यावरती झाडांची सावली, अगदी शांत वातावरण, त्यात ऐकू येणारा तो छोट्या छोट्या पक्ष्यांचा किलबिलाट, त्याने सर्व थकवा दूर होऊन जातो. माझी जीवनसाथी संजना आणि माझ्या 2 पुतण्या आचल आणि रिया आणि मी आलो आहोत कणकेश्वरचे दर्शन घ्यायला. दर्शनाला अजून खूप वेळ आहे हो, पण हा जो प्रवास त्यांनी बघा कशा प्रकारे एन्जॉय केलाय. तुम्हाला सांगतो, फॅमिली सोबत, मित्रमैत्रिणींसोबत भेट देण्याचे एकदम सुंदर आणि रोमांचक ठिकाण ते म्हणजे कणकेश्वर. या ठिकाणाहून खंदेरी, उंदेरी आणि राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे RCF पाहायला मिळते. आणि ह्या डोंगरापलीकडे वसलेले आहे एक सुंदर शहर, ते म्हणजे आमचं अलिबाग. पायऱ्यांच्या एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र पाहायला मिळतो. आकाशात तयार झालेले ढगांचे नजारे पाहून मन अगदी तृप्त होऊन जातं. तर पायऱ्यांच्या दुसऱ्या बाजूला हिरव्यागार झाडांनी नटलेल्या ह्या टेकड्या प्रवास अजूनही रोमांचक बनवतात. या ठिकाणाला कणकेश्वर नाव कसे पडले माहितीये का? एकदा कणकासूर नावाच्या राक्षसाने महादेवाचे उग्र तप केले व महादेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. परंतु हे द्वंद्व अनिश्चित ठरले. परंतु प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याचा उद्धार करण्याचा वर मागण्यास सांगितला. त्यावर कणकासुराने या डोंगरावर कणकासुराचे आणि शंकराचे वास्तव्य असावे असे सांगितले. तेव्हा शंकराने कणकासुराला उपडे झोपवले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कणकासूर भस्मसात झाला व त्याची मुक्ती झाली. तेव्हापासून या ठिकाणाला कणकेश्वर म्हणून ओळखलं जातं. निसर्गाचा आनंद लुटत लुटत पोहोचलो अशा ठिकाणी जेथे भगवान कणकेश्वराच्या पाऊल खुणा असलेली एक पायरी आहे. तिथे बेलपत्र वाहून नमस्कार करून निघालो पुन्हा मंदिराच्या दिशेकडे. तुम्हाला जर कणकेश्वरला भेट द्यायची असेल तर श्रावण महिन्यात भेट द्या, कारण की श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक कणकेश्वरला येत असतात. कारण श्रावण महिना भगवान शंकराची पूजा, उपासना आणि उपवासासाठी विशेष मानला जातो. श्रावण महिन्यात शिवशक्तीची आराधना केल्याने सुख समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पायथ्यापासून सुमारे 400 पायऱ्या वर आल्यानंतर आम्ही गायमुखाजवळ पोहोचलो. गायमुखाजवळ फ्रेश झालो आणि पुन्हा चाल धरली मंदिराच्या दिशेला. तिथून पुढे आल्यानंतर रस्त्यात लागते हे पालेश्वर नावाचे छोटेसे शिवमंदिर. या ठिकाणी श्री शंकराला फुले न वाहता पाने वाहण्यात येतात. हे या ठिकाणचे विशेष. पालेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे मंदिराची मुख्य कमान. या कमानीजवळच आहे एक सुंदर कुंड. त्याचं नाव मी तुम्हाला दाखवतो.
आत्ताच्या वेळी हे ब्रह्मकुंड असं ओसाड जरी दिसत असेल, पण जुलै महिन्यापासून त्याचं सौंदर्य असं काही असतं. मंदिराच्या आवारात जेवण, नाश्त्यासाठी हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत. 1-1.25 तासांचा हा डोंगर चढल्यानंतर डोळ्यांसमोर उभे राहते हे सुंदर दृश्य. ते पाहून जिवंतपणी स्वर्ग पाहिल्याचा अनुभव येतो. अतिशय सुंदर हे पश्चिमाभिमुख कणकेश्वर मंदिर आणि त्याच्या मागील बाजूला असलेली दगडी अष्टकोनी पुष्करणी. पुष्करणी पूर्ण भरल्यानंतर या पुष्करणीचा वर्तुळ व्यास जवळजवळ 31 मीटर असतो. मंदिर परिसरात तुम्हाला वस्ती करायची असल्यास इथे रूम्स सुद्धा उपलब्ध आहेत. मंदिराच्या आवारात खूप सारी छोटी मोठी मंदिरे आहेत. आधी आपण मुख्य मंदिरात जाऊया. मंदिरात गणपती बाप्पाला नमस्कार करून नंदी महाराजांना आपली इच्छा व्यक्त केली आणि पोहोचलो गाभाऱ्यात महादेवांचं दर्शन घ्यायला. दर्शन घेतल्यानंतर बराच वेळ मंदिरात विश्रांती केली. चला, मी आता तुम्हाला घेऊन जातो मनामातेच्या समाधी मंदिराजवळ. महादेवाच्या मंदिरासमोरूनच ही एक वाट गेलेली आहे. तिथूनच आपल्याला खाली यायचं आहे. तिथून 8-10 पायऱ्या खाली आल्यानंतर दिसते हे मनामातेचे समाधी मंदिर. दरवर्षी हजारो लोक कणकेश्वरला भेट देत असतात, पण या मातेच्या विषयी आणि या मातेच्या समाधी मंदिराविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. मनामाता या हशिवरे गावच्या होत्या, म्हणूनच मी त्यांच्या जीवनपटाविषयी अधिक माहिती काढण्यासाठी पोहोचलो हशिवरे गावात. तर आपल्या प्रेक्षकांना जरा माहिती सांगा, मनामातेचा जीवनपट कसा होता? तर माझं नाव मारुती मोतीराम मोकल, राहणार मी हशिवरे. राहणार हशिवरे. तर संत मनामाता यांचा जन्म 1901 साली हशिवरे येथे एका सुखोस्तू व गुणवंत गावण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सन 1908 साली त्यांचा बालविवाह झाला. पूर्वीच्या पद्धत हशिवरे गावात नाही, त्यांचा बालविवाह झाला हशिवरे गावातच. माहेर कोणतं त्यांचं? ते माहेर हशिवर, जन्म हशिवऱ्याला झाला, हशिवर माहेर, पण त्यांना दिलं होतं म्हणजे वाशीला. हा, बिजोड कुटुंबाशी संबंध आल्यामुळे म्हणजे त्यांना बिजोड कुटुंबामध्ये दिलं. बिजोड म्हणजे वेगळ्या जातीच्या? हा, वेगळ्या जाती कुटुंबामध्ये दिले. 1930 साली त्यांनी संसार त्याग केला. संसार त्याग म्हणजे त्यांना काय मुलं वगैरे? काही नाही. संसार त्याग केला म्हणजे त्यांना म्हणजे नवऱ्याचा जाज किंवा सासूचा जाज किंवा सासऱ्याचा जाज होता, त्यामुळे त्या कंटाळल्या आणि त्या कंटाळून त्यांनी संसार त्याग केला आणि त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. म्हणून त्या संन्यास घ्यायचं ठरवलं म्हणून त्यांनी ते कणकेश्वर त्यांनी गाठलं. त्या शंकराच्या मोठ्या भक्त होत्या. हा, शंकर भक्त होत्या त्या. सन 1956 ते 1980 पर्यंत ती क्षेत्र कणकेश्वर येथे त्यांनी कायम वास्तव्य केलंय. म्हणजे ते तिथं घर आहे ते असं मातीचं? हा, तिथे राहायचे. आता तिथे लॉक आहे. दुसऱ्या आजी होत्या आता वारल्या. आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडे रिद्धी सिद्धी पण होती. रिद्धी सिद्धी म्हणजे सिद्धी प्राप्त करणं. जसं नवनाथामध्ये सिद्धी प्राप्त करतात ना, सिद्धी म्हटलं मी ही केली गोष्ट अगदी व्हायला पाहिजे. ते एवढ्याशा टोपात भात बनवत होतात, पण 50 माणसांना तो पुरत असे, त्याला सिद्धी म्हणतात. रिद्धी सिद्धी. गणपतीकडे 8 सिद्धी होत्या, पण गणपतीकडे फक्त रिद्धी सिद्धीच होत्या, रिद्धी आणि सिद्धी. तर सिद्धी प्राप्त केल्यानंतर तू जो बोलशील ते होणार, तू करशील ते होणार. मग आता काही जरी केलं तर ते सिद्धीने प्राप्त होतं. म्हणजे ते सिद्धी प्राप्त करण्यासाठी तेवढी तपश्चर्या पण करावी लागते. म्हणून त्यांनी तेवढी तपश्चर्या केली, परमेश्वराला अधीन करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतली.
त्याच्यामुळे किती आम्ही लहान होतो तेव्हा जायचो, तेव्हा एवढ्याशा टोपात जेवण करायची. पण अरे मावशीला बोलतो, मावशी बोलतो, मावशी पुरेल कसं? अरे तुला काय करायचं आहे, त्याच्यावर फक्त झाकण ठेव, टोपावर झाकण ठेव. म्हणजे कितीही माणसं असले, कितीही मित्र गेलेले असले तरी सगळ्यांना ते जेवण पुरायचं. हा, अनुभव घेतला. माझ्याकडे फोटो पण आहे. अनुभव म्हणजे आमची आई ते सेवा करायची, माझी आई स्वतः सेवा करायची तिथे. त्याच्या एवढं परमेश्वराला अधीन करून घेतलं होतं की सिद्धी प्राप्त करून घेतली होती. आणि त्या ज्या बोलतील ना ते होत असे. एखाद्याला नोकरी नसेल तर त्या नोकरी लागत होती, एखाद्याला म्हणजे मूल होत नसेल तर तिने आशीर्वाद दिला तर मुलं व्हायची, एखाद्या मुलीचं लग्न होत नसेल तर तिने तुझं लग्न होईल म्हणून कित्येक गावातल्या कित्येक मुलींची अशी चांगली चांगली स्थळे मिळाली, त्यांना चांगली चांगली लग्न झाली. अशा पद्धतीने त्यांनी हे केलं सगळं, म्हणजे जगाचं कल्याण करण्याचं त्यांनी हे केलं. तिथे होत्या त्यामुळे जगाच्या कल्याणासाठीच त्या तिथे बसल्या होत्या. 1980 रोजी त्या समाधिस्थ झाल्या कणकेश्वरी. त्यांनी समाधी घेतली. आम्ही गेलो होतो, त्यांची पालखी काढली आणि समाधी घेतली. म्हणजे जिवंत समाधी नाही घेतली, म्हणजे गेल्याच्या नंतर समाधी आपण म्हणतो ना दफन करतो, पण ते समाधी पद्धतीने त्यांना हे केलं. जिवंती समाधी नंतर गव्हर्नमेंटने बंद केली ना, ज्ञानेश्वरांनी घेतली त्यावेळेला हे केले. नंतर जिवंत समाधी कोणाला देत नव्हते, पण त्यांनी समाधी घेतली. त्यांची समाधी म्हणून तिथे आता ते देऊळ बांधलेलं आहे. आणि त्यांची मी YouTube शॉर्ट अपलोड करण्याआधी मातेविषयी माहिती मिळवली होती, तेव्हा मला जिवंतपणे समाधी घेतली अशी माहिती मिळाली. पण जेव्हा 2-3 दिवसांनी या बाबांकडे आलो तेव्हा असं कळलं की असं झालं नव्हतं. माझ्याकडून चुकीची माहिती दिली गेली, त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. पण ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट दाखवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद.